ऐका ना ऐका ना ऐका ना ऐक ऐका ना ऐका ना एकदा माझं पण ऐका ना नाही, प्लीज तुम्ही ना प्लीज प्लीज सगळ्याच्या सगळ्यासाठी वेळेवर या ना एका ठिकाणी प्लीज ठरलंय ना एका ठिकाणी वेळेवर पोहोचायचं तर या ना वेळेवर MSJ टूर्स अँड ट्रॅव्हल्सची वेटिंग रूम केली आहे तुम्ही तुमच्या लक्षात येतंय का तुम्ही चिडू नका ना पृथ्वी जरा जरा शांत व्हा ना हो 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 ऍक्च्युली आम्ही मार्केटमध्ये गेलेलो तुम्हाला माहितीये ना मार्केट म्हटलं की हरवायला होतच हो काय इतकं लाडे लाडे बोलायचंय का तुला हा? दादाला नाव सांगू का वहिनी नाही, येऊन नाही, बस इथे गपचूप ठीक ठीक आहे हरकत हे बघ ऐका लाडे लाडे बोला हवं तर पण नका ना हरवू वेगळ्या राज्यात आलोय की नाही आपण नका हरवू हा माझ्यावर जबाबदारी हो तुमची काही बरं वाईट झालं तर हा असं बोलू नका हो आम्ही तुमच्या भरोश्यावर आलोय हो 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 नाही 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 कविता नाही ही कविता नाही हे जनरल स्टेटमेंट आहे एक असं बोलू नका हो तुमच्या भरोश्यावर आलेलो आहोत हो जनरल स्टेटमेंट आहे तुम्हाला वाटतंय ना मी असं नको बोलायला मग इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा हा मी जिथे बोलावतोय तिथे त्या वेळेत पोहोचा हो, मी हो. काय म्हटलं होतं इथे आपल्याकडे फक्त एकच नेटवर्क आहे ते म्हणजे GSNLचं प्रत्येकाला वेगळं वेगळं सिम कार्ड घ्यायला सांगितलं होतं एक हो. कुणीच नाही घेतलं असं का करताय असं नका करू हा माझ्यावर जबाबदारी आहे तुमची असं नका करू ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळेत या आपली ठरलेली वेळ कितीची होती 5ची होती ना आता वाजलेत किती 5:30 तुमचं लेक्चर ऐकून उशीर करायचा आहे का आता आपल्याला नाही नाही आपल्याला अजिबात उशीर करायचा नाही आहे आईला चिडवू नका नाही नाही मी मस्करी केली हो चेअर करतोय तुम्हाला कमॉन आपण उत्तराखंड मध्ये आहोत कमॉन यार सनसेट बघायला जायचंय आपल्याला हो 1 2 3 4 5 येस 6वी कुठे सहाव्या त्या कुठे अरे तुमची आई कुठे माझी आई नाही माझ्या नवऱ्याची आई आहे त्याच त्या कुठे आहेत अहो मार्केटमध्ये फिरत बसल्यात त्यांना सांगितलं मी 5 वाजता आपल्याला पोहोचायचं इथे पण ऐकतच नाही तो प्रत्येक दुकानात जायचं असतं यांना म्हटलं ठीक आहे तुम्ही फिरत बसा मी जाणार आहे पुढे तुम्ही तुमचं बघून घ्या मग. ठीक ठीक आहे मी त्यांना घेऊन येतो ओके तुम्ही इथेच थांबा कळलं मी आणतो त्यांना मी येऊ का सोबत हो हो जा दिवसा उजेडी बॅटरी घेऊन जा त्यांच्या सोबत हो तुमच्या 32 बॅटऱ्या दिसतात ना एका बुक्कीत पाडून टाके ना कसे बोलते मग या पाडा वहिनी रसिका ताई, वहिनी, पाडा ना, जाऊ- पाडा. वहिनी, वहिनी, पाडा. उजेड होते, जरा लांब व्हा. ऐका ना एक माझ्यासाठी लावतो. आता सांग ना तिला. एक मिनिट तुम्ही नका ना बोलू कशाला एक मिनिट थांबा ना यार थांबा ना प्लीज ऐका ना त्यांचं नका भांडू आणि आता इथनं कुणीही जाऊ नका मी आईंना शोधून येतो त्यांना घेऊन येतो ओके हो हो या, या. तुम्ही काळजी करू नका मी बघते तुम्ही बघा, जा, बघा. प्लीज जा वेळेत या काय उपयोग आहे वेळेत येऊन कुणीच नाही येते उगाचा नुसता टाइमपास चाललाय चल ग चल आपण तो ड्रेस बघितला होता ना तिकडे हो, आपण हो, मार्केटमध्ये हो, जाऊन चालेल, पटकन चालेल, घेऊन येऊया हे चालेल. येईपर्यंत हा येऊ. चालेल दे माझं मोबाईल. तुम्ही कुठे चाललाय आता आम्ही ना एक ड्रेस बघितलेला 2,500 ला होता तो वहिनीने भांडून भांडून 500 रुपये कमी केलेत आता बघू 1800 ला दिला तर दिला नाही नाही 1,500 लाच घेणार आहे मी काय सांगताय हो बाप रे एवढं बार्गेनिंग मग तुला माहिती नाही अगं कोण होतो मी सहसा लोक नादी लागत नाहीत आमच्या ठीक आहे वहिनी. ए चिरके ने नाहीला ने काही सांभाळा आम्ही स्वतःला. आलो. ऐका ना, please, लवकर या. हो, हो, हो. ऐका ना लवकर येतो, येतो Already गेले, नको ना ताई ताई माझी सकाळची कविता कशी वाटली तुला सांगू ठीक आहे ठीक आहे आई हो आई हो आई तुम्ही देवासारखे ना आई- मला मी आई- खरंच सांगते पण आई- मला तुम्ही आई असं हो. वाटतं तुमचे आई पाय धरावे आई आता. आई आई मला तर इच्छा आई होते. आई साष्टांग नमस्कार नाही नको. घालायला. आई पाय देवासारखे धाव ना. आई- आई- मला खरंच मी सांगते. थांबा जरा थांबा आई बसा बसा इथे शांतपणे किती दंगा करताय आई हरकत नाही कशाला जायचं मार्केटमध्ये नाही फिरायला ठीक आहे हरकत नाही आई परत असं करू नका आता ठीक आहे आता सगळे आलेले आहेत ओके एक काउंट घेतो 1 2 3 4 4च जणी आहेत दोघी नाही आहेत यार. दोघी कुठे गेल्या ऐका सॉरी त्या दोघी कुठे गेल्या
त्या मार्केट इथे जवळ गेल्या, त्यांना तो एक ड्रेस घ्यायचा होता, म्हटल्या पटकन येतील. अरे यार असं का करताय तुम्ही? आपण इथे उत्तराखंड मध्ये ड्रेस घ्यायला आलोय का? अहो असं नका करू, प्लीज नका करू. तुमच्या सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. अरे सन सेट होतोय आपल्याला तिथे. आता कुठे गेल्या त्या दोघी? अहो, कुठे गेल्यात? ते जवळच गेल्यात मार्केटमध्ये, 5 मिनिटात येतील म्हणाले. मी त्यांना शोधून आणतो, लगेच आणतो. तुमच्यातलं कुणी जाऊ तुम्ही ह्या जाऊन आल्यात, आता तुम्ही कुठे जाऊ नका प्लीज. मी नाही जात हो कुठे, मला मुळात यायचंच नव्हतं आज. रूम मध्ये लोळायचं होतं, तुम्ही सांगितलं म्हणून आले मी इकडे. बरं आता मी आले तर मला सनसेट बघायचं आहे, नाही तर उद्याचा सनराईज तुम्हाला बघता नाही येणार. मी आलो त्यांना, आपण बघू आजच्याच बघू. मी आलो शोधून. कुठे गेल्यात म्हणाल त्या? इकडे. इथे या दिशेला, इकडे काय थोड्या एका यांचं? गल्लीत गेल्या असतील. उगाच मला घाई केली. इथे ऑपरेशन झालंय गुडघ्याचं, तरी इथं कोणी आलेलं नाहीये. सगळ्या आल्या होत्या, फक्त तुम्ही एकट्या नव्हतात. आई ते तू चल आपण मफलर घेऊया, मला खूप थंडी वाजते. अरे बापरे. त्या दोघी आल्या की आम्हाला हाक द्याल का? ते आले. ऐका ना, फक्त प्लीज लवकर या, कारण ते आता येतीलच. 2 मिनिटं झाली, हा, 2 मिनिटं. लगेच या. नका लवकर या, हा. प्लीज नका करू असं. प्लीज मी तुमच्या पाया पडतो. आपल्याला वेळेत जायचंय की नाही? आपण सूर्यास्त झाल्यानंतर काय बघणार आहोत मला सांगा? चंद्र बघणार आहोत का आपण? नाही की नाही? सूर्यास्ताला महत्व आहे की नाही? नका जाऊ कुठे. ठरलेल्या गोष्टी ठरलेल्या वेळेत घडायला हव्या की नाही? 1 मिनिट, लोकसंख्या परत कमी का झाली? या दोघी कुठे गेल्या यार? ऐका त्या इथेच गेल्यात, मफलर घ्यायला समोरच गेल्यात. 2 मिनिटात येतील. ठीक आहे येतील ते. ऐक 2 मिनिटात. कोण त्या वनिताबाई मफलर घ्यायला गेल्यात? हो. मफलर बांधणार कुठे आहेत त्या? मान कुठे आहे त्यांना? हसू नका, हसू नका. कळतंय का यार तुम्हाला? तुम्ही थांबा ना यार, सगळ्या एका ठिकाणी एका वेळेत थांबा ना यार. ऐक चिडू नको बेटा. मी त्या दोघींना घेऊन येतो, कोणी जाऊ नका. चिडू नका तुम्ही. शांत बस का. चिडू नका शांत. कुठे गेले त्या? इथे सरळ गेलात ना, तिथेच समोरच आहेत. किती चिडतात हे. आपण कुल्फी खायला जाऊयात. बर्फात. आता कुल्फी. हा कुठे कुठे कुल्फी कुठे? तिथे. कशी लगेच मान वर आली कुल्फी ऐकल्यानंतर? खा कुल्फी, खा आणि आजारी पडून घ्या. आई तुम्हाला सर्दी खोकला होतो, कशाला खायची कुल्फी? काही सर्दी खोकला वगैरे होत नाही मला. मी छान ठणठणीत आहे, मला काही होत नाही. मला ठीक आहे मग कुल्फी- चला चला चला. ऐक ना, गुडघे दुखतात, माझ्यासाठी घेऊन येशील का येताना? आणते. पिस्तावाली असेल तर चालेल मला. आणते, त्यांना सांगू नका, मी आणते. त्या चालेल. आणतील. जाऊयात मग. चल चल चल. मी तिथे इकडे. तिथे त्या बाजूला आहे. मी काय म्हणते त्यांना सांगा आल्यावर आम्ही येतो म्हणून लगेच. मी इथेच थांबले हं. हो. मला एकटीला भीती वाटते. हो. मी काही इथे- इथनं हलू नका. मी इथे मी थांबले. तुमच्या पाया पडतो. मी आई शपथ सांगतो, मी तुमच्या पाया पडतो. तुम्ही एका ठिकाणी थांबा ना यार. मला मला सगळं माहिती आहे. तुम्हाला मफलर घ्यायचं होतं, थंडी वाजते, सगळं मान्य आहे. कुठेच जाऊ नका प्लीज. पाया पडतो, इथे बसा प्लीज. हळू कुणी बेटा. कुठे जाऊ नका प्लीज. कुणीच कुठे जाऊ नका प्लीज. हळू. अरे कुठे जाऊ नका म्हणजे माझा हात धरा असं नाही होत नाही. मला भीती वाटते. ती एकटी सोडून गेली आहे ना. तू देवासारखा हे आलास बघा रे आता ती मगाशी. गेली ना सोडून. मग- आता आपण चौघच राहिलो ना. आता तिघी जणी गायब आहेत ना. बेटा तिघी जणी कुठे गेल्या? ते कुल्फी आणायला गेले. मला लागायच्या कुल्फी, मला लागायच्या कुल्फी आता एवढ्या थंडीत. मला नाही करायची नोकरी. खड्ड्यात गेली तुमची टूर, मला नाही करायचं. सोडला मी, जॉब सोडलाय बघा. मी नाहीये तुमचा टूर मॅनेजर. खड्ड्यात जा. मी इथे थांबीन. मी तुमच्यावर येणार नाही. मी वाटेल ते करीन. मी लोकांना दगड मारेन, मी माकडासारखा नाचेन, पैसे देईन. मला नाही करायचं काम, मला नाही करायचं. खड्ड्यात जा, खड्ड्यात जा, खड्ड्यात अहो, जा. असं नका. मरा 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 रे मरा. मी बर्फावर असा लोळी. मला नाही करायचं काम. ऐका ना काकू, अहो ते फक्त म्हणतात असं. मागच्या वेळी पण नाही का नोकरी सोडली होती, पण नंतर आलेच या या. जाऊ, आई मिळाली. आई नाही मिळाली कुल्फी. नाही मिळाली. त्याच्यानंतर सगळ्या संपल्या कुल्फ्या. चला निघायचं ना. 1 2 3 4 5 6 सनसेट दाखवतो या. वा महिला मंडळाचा अप्रतिम असा परफॉर्मन्स. झकास. सोनालीताई, नवी नवरी उत्तराखंडात एकटी आली आहे बहिणी बरोबर. त्याचं मला खूप वाईट वाटलं. नाही यार, तुला एक रोमॅन्टिक सुट्टी पाहिजे.
नाही पण खूप मजा आली आणि धमाल गोंधळ घातलात, मज्जा आली आम्हाला बघताना. थँक्यू थँक्यू. मंडळी, हा हास्य गजर असाच चालू राहणार आहे. इथे वेळ झाली आहे निरोपाची, पण तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. नमस्कार मंडळी, आज जागतिक महिला दिन. आजच्या दिनाचं औचित्य साधून प्रत्येक घरातल्या तिला हसवायला सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. तुमच्यातल्या तिला आणि तिच्यामुळे ज्याचं आयुष्य परिपूर्ण बनलंय त्यालाही महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवशी तिला खळखळून हसवायला सज्ज आहेत सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं जोरदार स्वागत. त्यांचं कौतुक करणाऱ्या तिचं आणि अर्थात त्याचंही स्वागत. अर्थात सुंदर, प्रतिभा संपन्न आणि अष्टपैलू अभिनेत्री सोनालीताई कुलकर्णी आणि खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. थँक्यू प्राजक्ता. तुला आणि इथे असलेल्या सगळ्या मुलींना महिला दिनाच्या शुभेच्छा. आणि त्याचप्रमाणे सगळ्या त्यांना म्हणजे आपल्या मित्रमंडळींना, पुरुषांना सुद्धा महिला दिनाच्या शुभेच्छा. मला महाराष्ट्राची हास्यजत्राचं विशेष हे वाटतं की जसं संतुलन जगात असायला पाहिजे की ती आहे आणि तो आहे आणि ते एकत्र आहेत म्हणून आपलं जग चांगलं चाललंय. तसंच हास्यजत्रेच्या सेटवर पण मला वातावरण नेहमी बघायला मिळतं की कधी असा फरक होत नाही की ती मुलगी आहे आणि तो मुलगा आहे. आपण सगळे मिळून असतो आणि तुम्ही एकमेकांना पूरक असं वातावरण निर्माण करता, म्हणूनच इतका आनंद निर्माण करू शकता. तर आपल्याला सगळ्यांना महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. मंडळी, आता इथे रंगणार आहे एक केस स्टडी. बघूया या केश संभारात हास्याचा गजरा कसा मांडला जातोय ते. हे दाखवायला मंचावर येत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत. अरे मोरे आई बाई आपली दोघे. ही सीट आपली सापडली बुवा एकदा. हो 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 हो. जरा बसू काय? अरे बसा नाही नंतर मग जातो. नाही नाही एवढ्यात कुठे मी पण झोपणार आहे. बसा बसा, होय, बसा. होय. हा. ए, बापरे, बस रे नीट. काय मग नाव काय तुमचं? श्याम राजपूत. वा सुंदर. हा? मस्त नाव, चांगलं अरे आहे. थँक्यू. मी कातील प्रभाकर मोरे. कातील? हो. आणि हा माझा दोस्त अरुण कदम. नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस अरुण कदम. हे काय? मेंढफेम. अरे वा, टोपी मस्त घातली वाय. कितीला पडली? कुठली टोपी? हिरवा घातली बाई ती. डोक्यावर फिट बसली नाही. घट किती बसले बघ. अरे टोपी नाही हो ती. अरे ही टोपी दिसते का तुम्हाला? ही टोपी नाही आहे. मग टक्कल आहे रे. हो, हो. नाही नाही, बऱ्याच दिवसात असं चमकदारी गोष्ट मी बघितली नाही ना, त्याच्यामुळे गोल झाला थोडासा. पण टक्कल मस्त आहे. मस्त आहे. काय रे वसाड्या टक्कल आणि टोपी मधला फरक नाही तुला कळत? मी आले बरोबर ओळखलं ह्याला टकल्या म्हणून. दादा ऐकू येते मला. मी आलेला तेव्हाच मी ओळखलं तुम्ही टकलाय म्हणून. आता हे मलाच कशाला सांगताय मी टाकलाय म्हणून? सॉरी, काय डायरेक्ट असं बोलायला नाही पाहिजे तुम्हाला. नाही नाही, डायरेक्ट पण नाही इनडायरेक्ट पण नाही. नकाच बोलू ना प्लीज. सॉरी. काय मग कुठं बालाजी दर्शनला गेलो होतो काय? नाही नाही, मुंडन करून आलो म्हणून विचार बाकी काय. असंच केलेलं आहे ते. तुम्हाला काय करायचंय? नाही मला काय करायचं आहे. नाही करायचं नाही तर विचारू नका ना मग. नाही नाही, बालाजी दर्शनला जातात ना, तर मुंडन करून येतात म्हणून बाकी काय नाही. नाही काय बालाजीला काय महिला सुद्धा केस देतात ना म्हणून असं मला वाटलं. मी असंच माझ्या केलेलं आहे ते. उगा चिडतायत ना. मी काय म्हणतो अरण्या, म्हणजे आता घरी गेल्यानंतर नेमका प्लॅन काय तुझा? काय उठल्या मी डायरेक्ट सलून मध्ये जाणार आहे.
लय केस वाढतात रे हल्ली माणसं 2 आठवडे झाले नाही की केस म्हणजे तुला असं म्हणतात ना एवढं वाढतात ना बायको बोलते ओ काय कसं दिसतंय ते जंगली सारखं जा केस कापा मग आपलं कापतो मी जाऊन माझं काय वेगळं आहे मी आता ट्रेन मध्ये आलो ना तर सलून मध्ये केस कापला आणि मग आलो का नाही इथं एवढं का केस वाढतात लय भरभराट आहे रे माझ्या केसांना लय वाढतात म्हणजे मरणाचं वाढतात आता ट्रेन मधनं उतरलो कुठेतरी सलून बघणार केस कापणार मग घरी जाणार भरभराट म्हणजे केसांचा ना लय भरभराट आहे पैसा कमी पण केस जास्त आहेत माझ्याकडे हो. आणि काय आहे कधी कधी असं वाटतं ना काय म्हणजे ज्या माणसाला गरज नाही केसांची त्याला देव का देतो ज्याला गरज आहे त्याला का देत नाही ते पण आहे. आता आपल्या समोर दुष्काळ दिसतोय आणि आपण रंगपंचमी खेळता आहोत. कसं वाटतं? हो दादा हा दुष्काळ आहे हा आणि तुम्ही कशाला माझ्या समोर केसांच्या गप्पा करून राहिले म्हणजे आम्ही आपलं असंच बोलिलं असंच नाही तुम्ही कशाला लक्ष देता वा अरे मला समजून राहिलं तुम्ही मुद्दाम करून राहिले म्हणून काय माणूस आहे आम्ही कशाला पण म्हणजे आम्ही आमचं काय खाजगी बोलायचंच नाही अरे पण तुमच्या खाजगी गप्पांमध्ये माझ्या केसांबद्दल काय बोलताय तुम्ही तुमच्या केसांबद्दल कोण बोलतो मग? आम्ही आमच्या केसांबद्दल बोलतो अरे पण ते मला लागतंय ना तर त्याला मी काय करू तुम्ही कशाला स्वतःच्या अंगावर ओढून घेता वाय मग व्हायचं नव्हतं टकला अरे ते काय माझ्या हातात होतं काय गोष्टी करतात ना उगाच चिडचिडे बा. नाही ते काय आपण आपलं आता जो अरे माणूस नका ना खुसूर फुसूर करू कळतंय ना मला ते अरे आम्ही पण रिझर्वेशन केले हा, आम्हाला केलंय ना मग माझ्याबद्दल काय बोलताय तर एवढं चिंतेसारखं आहे काय बस आता काय दुनियेत काय कोण टकलू नाही आहेत काय गोष्टी करता पाहिजे कंटाळा आला यार या माणसाच्या बाजूला बसण्यासारखंच नाही माहिती काय माझं केस असं भुरुभुर उडतायत रे वाऱ्यामुळे हो मर्या काय बोलतोय मर्या हो काय रे मी तुला सांगतो हा केस ना एखाद्या माणसाला वरदान असतात वरदान काय सांगतो हो म्हणजे मी असं कुठंतरी ऐकलंय काय का देव आहे ना देव हा म्हणजे असं सगळ्यांना रांगत उभं करतो आणि सगळ्यात जास्त पुण्यवान माणूस दिसेल ना त्याला असं भरभरून केस देऊन टाकतो बाई हा, खरं मी ऐकलं हा कुठेतरी म्हणजे एखादा माणूस आहे ना तुला सांगतो जो पाप करतो ना त्या माणसाने एक पाप केलं ना त्याचा एक केस घालतो काय त्यानं अनेक पाप केलं ना की त्याचे अनेक केस घालतात काय जमातलंच म्हणजे कंप्लीट टकला होण्यासाठी किती पाप करावं लागत असेल अगणित पाप करील तेव्हा कुठं माणूस टाकला होता काय जमातलं हो हो दादा काय म्हणजे मी काय भलते पाप केलेले मी पापी आहे आणि तुम्ही भलते पुण्यवानच्या पोटचे आहे का अहो ऐका ना. नका ना फालतूपणा करू काही बाई अंधश्रद्धा नका पसरवू ठीक आहे अंधश्रद्धा मग? तुम्ही पिक्चर नाही बघित आपल्या पिक्चर मध्ये सगळे व्हिलन असतात तर टकलू असतात तर पापी असतात म्हणून तर व्हिलन असतात का ना अरे कुठलं लॉजिक आहे मग तसं तर हॉलिवूडच्या पिक्चर मधले हिरो टाकले असतात त्याच्या काय बोलाल तुम्ही टक्कल सुद्धा सौंदर्याचं प्रतीक असू शकतं हा ना अरे एवढ्या केसांवर आहे ना इतरू नका जास्त नुसते केस नका बघू त्याच्या खाली थोबडं काय ते बघा पर्सनल नाही पाहिजे पर्सनल काय पर्सनल नाही ते काय हे एक सुकायल खारीक आणि तो एक पिचकेल आंबा वाटलं तर बोलू का हॅलो उगाच आपलं काहीतरी बोलत बसतात मग एवढं तुम्ही सुंदर आहो मग चिडताव काय गोष्टी करताय नाही. नकाम्मा खडवू ना एवढे तुमच्या केसांवर तुमच्या फक्त केस मोठे बाकी तर सगळं छोटे होय काय करताय? बोल ना. कोण सांभाळलं तुम्हाला? बाखर तू काय म्हटला होता रे काय? देव रांगेत उभं करतो अरे तू रांगेत उभं राहिल्यावर देवाला दिसणार आहे का तू बुटक बैंगन त्याला कशाला वांग्या भरीत करून टाकीन नाही नाही पर्सनल बोलताय तुम्ही हा आम्हाला? बोलीन त्याच्यावर कशा चिडतावाय सुकायला बोंबील तुझी तर चटणीच करून टाकेन जास्त केस केस करू नका दोघांचे केसांचे पुंजके पकडीन रपकन उपटून टाकीन मी उपटून टाकणार आहे टाक उपटून दुसऱ्या आठवड्यात येतील तुझ्याकडे काय काय तुझ्याकडे आहे काय उपटायला आमच्या उपटतो येतील दुसऱ्या आठवड्यात मोठं सांगतो केस उपटतो हा पुढे जाऊन ट्रेन थांबली ना की माझं लगेच येतील केस भरभराट आहे माझ्या केसांना का नाही अरे केस आहे ना तुमच्या पंख्याला बांधून टाकीन गरगर फिरवीन रे ए, गप, चिडू नको कशाला एवढं आम्ही सगळं जनरल बोलतावाय तुम्ही अंगावर घ्यायची काय गरज आहे नका बोलू ना पण मोरे जाऊ दे. एवढं वाटतं तर मग व्हायचं नव्हतं टकलू अरे माझ्या हातात येते काय माणूस आहे जाऊ ते मी वर जातो झोपतो. नाही रे बस रे विषय बॅगला विषय बोलूया आपण कंगवैया घेताय का कंगवा
घेताय का कंगवा घेताय का कंगवा आला थंडीचा महिना हो, आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा मी आणलाय कंगवा जोरात पडा तुम्ही भांगवा हो मी आणलाय कंगवा जोरात पडा तुम्ही भांगवा घेताय का कंगवा ए बसाड्या तुला लाज वाटत नाही काय रे? काय हो समोर माणूस टकला बसलाय त्याला बोलतोस घेताय का कंगवा? तो कंगवा घेऊन काय करील? तू काय विचारील? हाय विचारायला काय टकलाय ना तो माणूस. एखाद्या टकल्यासमोर तुम्ही असा कंगवा घेऊन तुम्ही बसाल तर त्याला कसं अरे वाटेल? गुच्चू पटणार आहे. अरे तो त्याचा धंदा करतोय, तू काय एका वाक्यात 10 टाकलं म्हणतोय मला. अरे तो वसाड तुझ्याकडे बघून बोलतोय म्हणून मी बोलतो. मी कशाला बोलू? मी काय बोललो जे आहे ते बोललो, माझा धंदा आहे म्हणून बोललो. आता या ट्रेन मध्ये 4 लोकांना जर कंगवा वापरता येत नाही म्हणून मी काय माझा धंदा सोडून देऊ काय? म्हणून मी बोललो. साहेब मी तर म्हणतो तुम्ही एखादा कंगवा घ्या, ह्याचा सोडा पाठ तरी खाजवाल. अरे तुझी आहे मार खाशील ना. निघ या तिकडे जाऊन कर धंदा. घेताय का कंगवा घेताय का कंगवा काय घेताय कंगवा ए अरण्या लय केसांचा कंटाळा आलाय. हो. देवांना टकलू केला नसता तर बरं झालं असतं. अरे केवढा खर्च या केसांचा. हो, ते पण. कंगवा घ्या, शॅम्पू लावा, तेल लावा, रोज साबणाने धुवा. लय म्हणजे लय कंटाळा आला या केसांचा. कलप लावा, मेहंदी लावा. कशाला एवढं ए दलिंदरांनो, अरे एवढे कसे जब्बर आहे रे तुम्ही. काय झालं? अरे नका ना फालतूपणा करू रे. कशाला केसांवर बोलताय माझ्या समोर? अरे आम्ही आता कंगवेवाला आला तर केसांबद्दल बोलणार नाही. अरे पण काय जगात केस आणि टक्कल एवढे 2च विषय आहेत? तुला काय त्याच्यावरच बोलायचे. तुम्ही चिडताव कशाला मला सांग. मग काय करू? तुम्ही तुमच्या अंगावर घेऊ नका ना ओढून खाली फुगट. एवढं वाटत तर व्हायचं नव्हतं टकलू. गोष्ट करताय काय माणूस आहे यार. आम्ही आमचं पर्सनल बोलतोय अरे खरं. आम्ही काय जग- अरे शांत बटा ना. पुस्तक वाचा या काय नॉलेज भेटलं तर बघा त्याच्यात काय ऐशी जगा वाचाय टकले आहे अरे नका ना, हे खुसर पुसर नको करू ना, गुणगुण नको करू का. काय तोंड बंद करून बसायचं इथं. बोला मग माझ्याबद्दल नका बोलू. अरे नाही ते मरू दे. मला भूक लागली, काय असेल तर काढ खायला. आता काय भूक काय काढ काहीतरी. तुम्ही आणलं काय खायला म्हणजे तसं विचार. सफरचंद. अरे वा अच्छा गुलगुलीत आहे रे सफरचंद. हो. माझ्या इथे मी काय म्हणतो कापून तरी दे, खाऊ कसा. आता ते पण मी करू. आणि इकडे अरे बघ ठेवू नको कापता. यार शे काय त्या बायकोला किती मला सांगितलं हा. की जुनी सुरी आहे ती काढून नवी ठेव धारवाली. आता ह्यानी कापलं पण जात नाही. धार नाही आहे. इकडं असं तुलतुलीत कुठं घासाय भेटलं असतं जरा. तू फालतूपणा करू नको हा. डोकं इकडं- नको फिरू. अहो एखादा बरोबर नेम धरून तुझ्या बोंबीच्या खाली बुक्का मारीन ना, आक करून मरशील तू. कशा तुम्ही बोलता मध्ये. ए तू पिरपीर नको करू आता. डोकं नको फिरू माझं. तुझी जीभ अशी ओढील या खिडकीत टाकेल आणि वरून खटकन खटका लावून टाकेल. जीभच कातरून टाकीन तुझी. अरे काय माणूस. ए, जाऊ दे. एक काम कर ते आपलं काढ मोबाईल. अच्छा जरा बघूया काय. हा जरा बघू काय ते. मजा येते जरा. टक्कल काय यार, पेक्षा फालतू नाही. गिरी, आजचा प्रवासच घाणेरडा करून टाकला. नाही ते काय त्याचं गाव संगीत म्हणजे काय? लय धमाल करता. मरण आता मरण हसूनच. तुम्ही मला सांगितलं संगीत म्हणजे काय? हं? काय संगीत म्हणजे काय? संगीत आजीचं होऊ तुझे. ए अरण्या हा चौगुले ना चौगुले 8-9 महिन्यापूर्वी ह्याला केस नव्हते. आता जरा बारके केस देतात. यानं रोपण केला नाही काय रे. हा म्हणजे रोपण केलं नाही बसाऱ्याने पण स्वस्तातलं केलं आणि त्याच्यामुळे ते रिझल्ट नाही. होय रे. प्रसाद खांडेकरचं बस सॉलिड रिझल्ट हो. असं घोघवीत केस आलेले. हो तू विराज जगताप आहे. हा मी असं ऐकलं त्या वसारीने पण रोपण केला नाही. अच्छा तू टाकले आहे. अरे टकल्या कुठला म्हातारा आहे तो. वसाऱ्यात जवळजवळ 50-60 वर्षाचा माणूस आहे त्याला इकडे तरुण दाखवतात. तो काय म्हातारा. 50-60 वर्ष.
अरे मी त्याला आता 32-40 वर्ष समजतो आता नाही तो 50-60 वर. पण म्हणून त्याला तिथं असं म्हणजे वगैरे पण तो श्याम राजपूत पण आहे ना त्याला पण इकडे असं मांग केस होत अंधी होतं. हो त्या वासड्याने सगळं काढून टाकलं आणि टाकला झाला हो. आता टकलं म्हणजे टकलू झाला म्हणजे काय कॉमेडी करता येते काय अरे कॉमेडी आहे ना टकले मुलं नाही अक्कल मुलं येते का नाही हो. नाही वसाडा तू लय प्रयत्न करतो हो? कॉमेडी करायला हा. पण त्याची कॉमेडी डायरेक्ट खानदेशात पळून जाते रे. तो प्रयत्न कर आणि अभिनयाची सगळी बॉम्ब आहे पण त्यांनी काही रोपण केलेलं दिसत नाही वसाड्याने. अरे कुठनं करेल पैसा नको त्याच्याकडे अरे तो साईड रोल करतो ना त्याचा पर डे कमी आहे म्हणून त्याला माझा पर डे कमी आहे विराज जगताप पेक्षा कमी आहे का माझा पर डे? मला काय माहिती ए मारू नको बोलता टाकला बद्दल बोलताय ना तुम्ही. ए तू इकडे इकडे बस इकडे बस खाली बस. काय झालं नाही तुम्हाला टाकल्यावर बोलायचे ना बोला तुम्ही टाकल्यावर बोला तुम्ही टाकल्यावर बोला. आता पुढचं स्टेशन येईपर्यंत तुला पार टाकलं करून वा 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 एकदम टकाटक चकाचक आणि गुळगुळीत परफॉर्मन्स. मजा आली. धमाकेदार धमाकेदार. प्रसादा वा वा बहारदार. खूप एन्जॉय केला आम्ही. मस्त विषय होता आणि श्याम्या तुझ्या स्पोर्टिंग स्पिरिटला मोठी दाद दिली पाहिजे. म्हणजे अफलातून आणि मला पर्सनली प्रामाणिकपणे असं वाटतं की आता तू जास्त स्मार्ट दिसतो जास्त रुबाबदार दिसतोस. थँक्यू. प्रश्नच नाही श्याम्या काही. अरुण तू ट्रेनही हलवून सोडलीस आणि स्किटही हलवून सोडलीस. वा दादा. मोरे इतका खडूस वाटत होतास ना तू थ्रू आउट की म्हणजे समजा श्यामाच्या जागी मी असतो तर मी येऊन फटकावला असतो तुला. मुळात तू इतका गोड माणूस आहेस आणि असं असताना त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट कुचकट माणसाचं काम करायचं पण ते इतकं बिनचूक की क्या बात आहे. प्रभाकर काय ईज आहे यार तुझ्या कामात. सिरियसली यार अफलातून प्रभाकर अफलातून. खूप मजा आली. आणि जाता तर एक सल्ला देतो तुम्हाला दोघांना. टकल्या माणसाला कधी टकल्या म्हणू नये. तो कधीही केस करू शकतो. मंडळी आपण खूपदा ऐकलंय पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पण अशा पराक्रमी पुत्राची झळ घरीच बसली तर बघूया काय होतंय ते. हे दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अवलिया कलाकार. चल रे. शिकेकाईने न्हाण्याची मजाच वेगळी असते. खरे एसी चालत नाहीये. मग टीव्ही लावा. हे काय लॉजिक आहे? एसी चालत नाही मग टीव्ही लावा. उद्या कोणी आलं पंखा चालत नाही खिडक्यांचे पडदे लावा म्हणशील तू. कधीतरी लॉजिकल बोल ग. किती लॉजिकल बोलतेस बावळट. काय हो सतत मला असं घालून पाडून बोलत असता. तुमची बातम्यांची वेळ झाली म्हणून फक्त म्हटलं टीव्ही लावा. अरे हो बातम्यांची वेळ झाली माझ्या. ईशा टीव्ही कुठे आहे? असं काय करता मस्जिद बंदरच्या पुढे. ते व्हीटी. आणि त्यालाही आता व्हीटी म्हणत नाहीत. बरेच वर्ष झाली CSMT म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. माहिती. टीव्ही कुठे आहे? सगळं मला काय विचारता. जरा रिमोट आपटून बघा. सेल गेले असते. अगं टीव्ही कुठे आहे? आपटून काय होणार आहे? टीव्हीच नाही. टीव्ही कुठे गेला? हो टीव्हीच नाहीये. हो काय चाललंय आपल्या घरात? हा गेल्या 15 दिवसात 2 वस्तू चोरीला गेल्यात आपल्या घरात. कोणाची दृष्ट लागली माझ्या संसाराला मला कळतच नाहीये. भानामती केली आहे कोणीतरी. ज्यांनी कोणी मूठ मारली ना त्याचं ना वाट्टळ होऊ दे. येडे आहेस काय का तू? का पण मी काय केलं? मूठ नाही मारली आहे कोणी.
हात साफ केलाय, आपल्या घरात चोरी झालीये, सिरियस हो जरा. अरे घरात वस्तू चोरीला जायला लागल्यात आता. इथं होतं, काय TV होणार आहे कुठे गेला? घराचं मला- माहित मला पण नाही. नाही हा बा, आला. ओके 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 इथे घाबरायचं नाही आपण. हा, इथे बस इथे बस. हे बघ. काय झालं काय झालंय? घाबरायचं नाही पिल्लू. हा? आपल्या घरात चोरी झालीये, फक्त रिमोट राहिलाय. ही कसली चोरी आहे तुझी? टीव्ही चोरीला गेला ते सांग ना. आपल्या घरात चोरी झाली, फक्त रिमोट राहिला, ही कुठली आहे गोष्ट? सॉरी हा? सॉरी ओंकी, घाबरायचं नाही. आपल्या घरात चोरी झालीये, टीव्ही चोरीला गेलाय. जा पटकन सगळ्यांना बिल्डिंग मध्ये सांगून ये जा. काय घरात काय ब्रह्मकमळ उगवलंय? ब्रह्मकमळ उगवलंय, सगळ्या गर्दी गोळा करतेस ती. लाज नाही वाटत? करे काय झालंय? आपल्या घरात चोऱ्या होत आहेत, कळतंय का तुम्हाला? गेल्या 15 दिवसातली दुसरी चोरी आहे ही. माझं घड्याळ चोरीला गेलं. तुझं माहितीये ना, कमरबंद चोरीला गेलेला. बाजू बंद होता होतो. लग्नात कमरबंद म्हणूनच वापरत होतीस. ए गप. हल्ली बाजूबंद म्हणून वापरायला घेतलायस तू. कसे बोलतात बघ. असं हे खरंच लाज वाटली पाहिजे तुला, लाज वाटली पाहिजे. आपल्या घरातल्या वस्तू जातात कशा? कुणीतरी ओळखीच आहे, ज्याला सगळं माहितीये, तोच हे चोरतोय. मी आत्ताच्या आत्ता पोलिसात जातो. 1 मिनिट, पण तुम्हाला या वयात घेतील का? बिंडोक, भरती व्हायला नाही, तक्रार करायला चाललोय. नका जाऊ तुम्ही तक्रार करायला आता. मी चाललोय, मला जायचंय. ए, माझं ऐका तर 2 मिनिटं. काय करणार? सॉरी बोल. थोबाड फडे उलटा बोललास तर ती चुकले. काय करणार? सॉरी बोल. कोण ती चुकले? चौघुले ना. 22 वर्ष शेजारी आहे, चौघुले आडनाव आहे माझं. सॉरी बोल. काय करणार? सॉरी बोल. काका सॉरी काका. ओंकारने सांगितलंय खरा स्वर्ग काकांच्या पायात असतो ते. अरे बापरे, स्वर्गाला केस आलेत. काय याला ओरडताय तुम्ही? मला कळत नाही का ओरडताय. याची लायकीच आहे ती. गौऱ्या, तू स्वतःच्या तोंडाने सांगतोस की मी सांगू? तुम्हीच सांगा, नंतर बराच वेळ तुम्हाला डायलॉग नाहीये. आणि काय झालं तुम्हाला सांगतो. मला सकाळी तलप लागली सिगरेटची, म्हणून या वासाडीचा मी कपाट उघडलं तर बघतो तर काय, हे बघा. गौरव, गौरव, तू सिगरेट पितोस? अगं कशावर फोकस करायचं ते ठराव आयुष्यात. सिगरेट पितो ते जाऊ दे चुलीत, हे काय मग? माझा बाजूबंद. गौऱ्या, हा तुझ्याकडे कसा आला? काका ते म्हणजे तू चोरी केलीस तुमच्या घरी? नाही काका. अरे तुला मुलाप्रमाणे वागवलं ना, ओंकाचा मित्र म्हणून घरात आलास, हे पान फेडलेस तू. तू घरात चोरी केली? मी नाही. लाज नाही वाटली तुला? ओ गणपुले नीट ऐकून दे घ्या. गणपुले नाही हो, चौगुले. काय चाललंय? हे काय असतं? चौगुले. चौगुले ह्याने चोरी केलेली नाही आहे. मग? उलट तुमच्या पोरानं ह्याच्याकडे आणून दिला आणि म्हटला थोडे दिवस तुझ्याकडे ठेव, याचा विकायचा प्लॅन आहे. ओंकार, हे मी काय ऐकतोय? चिडू नका. याचा विकायचा प्लॅन. अरे कळलं हो, मी ऐक रिॲक्शन देतोय मी. ऐकू आलं मला. रिॲक्शन तर देऊ दे ना मला. हे काय केलंस तू? चिडू नका. तू स्वतःच्या घरात चोरी केलीस? हे बघा, चिडू नका. तुला लाज नाही वाटली? हा? तुझ्या सख्या आईचा कमरबंद चोरलास तू? अहो बाजूबंद आहे ते हो. महत्वाचं आहे का या क्षणाला? बाजूबंद काय कमरबंद ते महत्वाचं आहे का? त्यापेक्षा भीषण काय आहे, तुझा मुलगा तुझ्या घरात चोरी करतो, हे महत्वाचं नाहीये का? मला सांग, चोरी का केलीस? मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. ओंक्या, ओंक्या कुठे कमी पडले रे मी सोन्या? नाही आई, बाबूश कमी कुठे कमी पडले रे? नाही आई. असं कसं केलंस रे तू? एक वेळ तू सिगरेट पी, तू 120-300 मावा खा, तू दारू पिऊन गटारात लोळ, तू पाईपलाईन वर जाऊन गांजा मार पड, तू स्वतःच्या घरात चोरी केलीस, हे अति झालं ओंक्या. ए बावळट, इतर गोष्टींची मुभा कशाला देतेस तू? चोरी करू नको बोल आणि संपव ना. हे कर ते कर, पण चोरी करू नको, हे कशाला पाहिजे तुझं? माझं टाळकं सटकलंय माझं. चिडू नका. माझ्या तुझ्या तोंडून मला ऐकायचंय काय ते कर. चिडू नका. ओंक्या बोल, ओंक्या बोल, खरं काय ते मला कबूल कर. तुझ्या तोंडून मला ऐकायचंय. असं नाही ऐकणार तू. आत्महत्याच करतो. काय करताय? दरोडेखोरांचं स्किट आहे.
मध्ये मी होतो. उगा जीवाशी खेळू नका पाण्या भिकाऱ्यांनी मदत नाही. मी काय जातो भिकाऱ्या इथं काका माझे का काका वागलं काका छोटी गोष्ट आहे. माझा काका कुठे आहे काकाला काय झालं? तिकडे लांब जा. हो क्या का वागलंस हे? शांत सांग रे काय ते. बापरे दरोखोरच की का वागलंस हे? शांत काय झालं हे का झालं तुझं सांग मला. बाबा का झालं आय एम सॉरी बाबा. नाही. बाबा बाबा हे चुकून झालं बाबा. चुकून झालं ओंक्या. हो बाबा. ओंक्या चुकून झालं. हो, बाई, बाबा. तुझं असं म्हणणं आहे तुझ्या आईच्या तिजोरीवरून तुझा हात चुकून पडला हो, बाबा. आणि तो बाजू बंद का कबर बंद तुझ्या हाताला लागला आणि तो तुझ्या झिपऱ्याकडे दिला. हे चुकून झालं. हो बा. याचा अर्थ घड्याळ आणि टीव्ही सुद्धा तूच नेलेस, तूच चोरलेस. टीव्ही कुठे आहे? टीव्ही कुठे आहे? टीव्ही कुठे आहे? काका टीव्ही ओंकारने दत्तूच्या घरी ठेवायला दिलाय. मूर्ख माणसा. अरे अरे रिमोट इकडे सेट टॉप बॉक्स इकडे त्या दत्तूला टीव्ही दिला तो कसा बघणार टीव्ही? बाबा बाबा बसा बसा तुम्ही काय होतंय तुम्हाला? बसा. अगं मूळ मुद्दा काय आहे? कशावर ओरडली पाहिजेस तू? सेट टॉप बॉक्स इकडे त्याचा काय करायचं तुला तुरीत घालायचा का तो? त्याने तुझ्या पोराने टीव्ही विकला. नाही बाबा विकला? विकलेल्या पैशातून तू काय करणार आहेस? बाबा बाबा ओंक्या मला खरं सांग विकलेल्या पैशातून तू काय करणार आहेस? त्या कोमलला वाचवणार आहे. कोमल कोमल अजून किती वेळा त्या शेट्टीच्या घशात पैसे घालणार आहेस? का सुनील शेट्टी सारखा माझ्या पोराच्या मागे लागलाय मला कळतच नाहीये. ऐक ना ईशा झांझरिया अशीच माहेरी जा ना बदलापूरला. झांझरिया करत जा ना. जरी अरे ही खरंच चालली काय? सोड हिचं काय करू यार मी? काकू कुठे जाताय तुम्ही? म्हणाले म्हणून मी सॉरी. अगं तुझं काय करू मी? Sorry. मला थोडी जादू येत असती ना, थोडी जादू येत असती तुझा पोपट करून सोडला असता वर. बाबा नका बोलू नाही सर. बोलत सॉरी. बस तू बाबा काकू या बाबा का वागलास? मला संपूर्ण माहिती पाहिजे. तुम्ही बस. मला ह्याची माहिती पाहिजे. प्लीज बसून घ्या प्लीज. कोमलची माहिती पाहिजे. अहो काही झालेलं नाहीये बाबा. बाबा मी हे त्या ह्याच्याकडनं शेट्टीकडनं कधीच सोडवलं तिला. हा तुमचं ते किडनीचं खोटं कारण सांगून नाही का मी पैसे घेतले होते. सत्य वचन मारेन. मला बोलतोस मारेन तू? नाही 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 तू ह्याला अरे लाज नाही वाटत तुला? माझी किडनी आठवण करून देतोस तू बापाला? बाबा बाबा काय करणार सांगा ना मला. ती कोमल खूप खूप शानीने होती. ती खूप साधी आहे, खूप साधी आहे. तिला कोणी येतं आणि फसवून जातो. बाबा मी काय करू सांगा ना. दुनिया ना खूप खूप वाईट आहे दुनिया बाबा. त्या दिवशी तिला पोलिसांनी हुक्का बार मध्ये पकडलं. हुक्का बार म्हणजे? तुम्हाला हुक्का बार नाही माहिती? नाही माहितीच नाही. ओके बाबांना हुक्का बार पण नाही माहिती? नाही मी कधी गेलो नाही. हुक्का बार नाही का सगळे हुक्का पित असतात तिकडे. हो. म्हणजे कसं आहे माहितीये का एक काचेचा असा पॉट असतो आणि त्याला एक मोठी नळी असते बाजूला. खालच्या पॉट मध्ये पाणी घालायचं, वरच्या पॉट मध्ये फ्लेवर हवा तसा म्हणजे ग्रीन ऍपल, व्हॅनिला, पीच कधी कधी मिक्स करण्यात पण गंमत असते. वरून सिल्वर फॉईल लावायची आणि टूथपिकने असे बारीक 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 भोकं करायची. पेनाने वगैरे करायची नाही कारण का मग काय होतं भोक मोठं झालं ना तर ऍश खाली पडतं आणि मग घशाला लागू शकतं. त्यामुळे सुई असेल तर अजून उत्तम. हा मग सुईने अशी बारीक 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 भोकं करायची आणि मग त्याच्यावर मॅजिक कोल ठेवायचा. मग तो मॅजिक कोल पेटवला की असा तो पेटला ना की मग तो प्रॉपर पेटला ना की असा मोठा ड्रॅग घ्यायचा आणि मग हलक्या हाताने असं टॅप करत रिंग सोडायचं. आणि मग जो सगळ्यात जास्त रिंग सोडेल ना तो हुक्का किंग असतो. आणि मग असं
मग ते बोलायचं वगैरे नाही तर होतं. मी जेव्हा ऑफिसला जातो तेव्हा कुठे कुठे फिरत असतेस तू तुला कसं माहिती आहे सगळं हे कसं माहिती तुला एवढं ऑथेंटिक कसं माहिती तुला येता जाता नजरेस पडतं. ही कुठली ठिकाणं आहेत जी येता जाता लागतात तुला नको जाऊस त्या येता जाता या ठिकाणांवर चिडू नका ना हे तुम्ही. सांग ना जरा सॉरी मी टाळकं सटकले काका बाबा बरं अगं Sorry. हुक्काचं सांगतेस तू आयुष्यात कधी तुला चिकन सुक्का नाही जमलं हुक्काचं बरं माहितीये तुला मजा नाही. काय मजा काय नाही हुक्का सुका हसायलाच नाही आला. इथे हसायला बोलवलं तुम्हाला इकडे मी घरी जाऊन लावा ना हसत कचरा इकडे कशाला आलात स्किट बघायला आला तिकडे तुम्ही अगं ए बाई काय? एवढं हुक्क्याची कशाला माहिती देतेस तुझ्या पोराला मी नाही. छातीचा कोळसा होईल आणि तुझे ते बुडबुड आहेत ना ते आयुष्याला येतील तुझ्या कॅन्सर होईल टीबी होईल जाशील हे सगळं वाईट असतं प्रकृतीसाठी लक्षात मी घे नाही करत पण मी बघते फक्त. नको बघूस तेच सांगतोय मी खरंच ना ह्या क्षणाला मी मेलो असतो ना तर चांगलं झालं असतं काका असं काय बोलता काका तुम्ही मेला असता तर ओंकारला चोरी करावी लागलीच नसती कारण तुमच्या पॉलिसीच्या पैशावर त्याने कोमल वहिनीला सोडवलं असतं. तुझ्या बापाला जाऊन सांग जा ऐकलं मी पण आयडिया नाही आवडली. अरे हे कोण शेजारी आहे ते 22 वर्ष माझ्या बाजूला राहत तुम्ही चिडू नका ना. बाबा तुम्ही सोडून द्या चिडू बाबा नका, चिडू बाबा नका. बाबा ऐका बाबा तुम्ही ऐका ना माझं मी तेच सांगतोय तुम्हाला मला माहिती पाहिजे ती. हो अहो काही नाही हो ती बिचारी स्वतःच्या पायावर उभं राहायला गेली होती हो तिला एका माणसाने सांगितलं एक बॅग दिली तो म्हणाला की ते हुक्का बारमध्ये जाऊन एका माणसाला दे तुला ह्याचे पैसे देतो ती बिचारी गेली तिला माहित नव्हतं त्या बॅग मध्ये ड्रग्ज आहेत पोलिसांनी पकडलं तिला आणि आता मला सोडवायचंय तिला पोलिसांकडनं बाबा पैसे हवेत मला त्यासाठी प्लीज बाबा मूर्खा मुलगी आहे ती कोमल एवढीशी अक्कल नाही तिला बॅगेतनं स्मगलिंग करण्याचे दिवस उरलेत आता ते प्रेम चोपडा रणजित त्यावेळेचं होतं आता अशा छोट्या छोट्या पुड्या करायच्या हिल्स मध्ये ठेवायचं किंवा आंबाड्यात खोचायचं प्लॅस्टर मध्ये घालायचं किंवा गेला बाजार मोजात तरी टाकायचं बॅग घेऊन फिरतात. तू आरशासमोर उभं राहून स्वतःला टपली मार हिचं काय करू यार मी मग डोक्याला राशीला लागले माझ्या ती अरे काय करायचं नाही ते सांग ना खबरदार कुठे शिकलीस हे सगळं कुठे ऐकलंस येता जाता नजरेस पडतं. या पुढे किचन आणि हॉल एवढंच यायचं जायचं असं आलं की युटर्न घ्यायचा परत युटर्न घ्यायचं एवढंच यायचं असं का बोलताय? दुसरीकडे असं कसं दिसत बोलताय? तांगडा तोडून हातात देईन तुझ्या पण मी सांगून काय केलं असं का करताय मला माझ्या बोलायचं बरोबर? नाहीये. हे बघा तुम्ही एवढं ए, दत्तू बाबू, दत्तू बाबू. ऐक ना काय दत्तू ये. दत्तू मोरे चाळ दत्तू इकडे. आणि ओंकार इकडे या तुम्ही चिडू नका. दत्तू इकडे दत्तू अहो चिडू नका ना दत्तू थांब लांब राहा चिडू नका. मारतोय मला बघितलं लांब हे घे गडा उचल ते गडा उचल चिडू. इकडे तुम्ही पुढे चिडू जा, नका. तिकडे. ठीक आहे. इकडे. काय आमचा टीव्ही 5 मिनिटात इकडे आणायचा नाही तर छातीच्या केसानं मध लावेन आणि अस्वल सोडेन मागे नाही शांत हो ना. 5 मिनिटात आमचा टीव्ही इथे असला पाहिजे 5 मिनिटात देईल तो देईल टीव्ही पाहिजे मला काका तेच सांगण्यासाठी आलो तुम्ही हा ऍक्च्युली तुमचा टीव्ही माझ्याकडून फुटला फुटला हा कसं काय? हा म्हणजे घरात कोणाचं लक्ष नव्हतं ना तेव्हा मी टीव्ही ना हॉलच्या बाल्कनीत नेऊन ठेवला होता मग नंतर मला कळालं की आम्ही मागच्याच महिन्यात बाल्कनी तोडून हॉल वाढवला होता टीव्ही डायरेक्ट खाली पडला फुटला सादरीकरण हसून हसून मेलो आम्ही बघूया हास्यरसिक कशी दाद देतात प्रसाद दा ईशा काय अमेझिंगली डेव्हलप होतीयस तू यार वा, 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 ईशा! आउटस्टँडिंग म्हणजे त्याच्यामध्ये इतकी जेन्युनिटी आहे त्या बावळटपणामध्ये सुद्धा किंवा त्या तो जो भोळेपणा त्याचा आव आणल्यासारखा वाटत नाही ना हे तुझं कौतुक आहे वा वा मोरे फॅन्टॅस्टिक 2-4 वाक्य होती पण हा म्हणजे तुझ्या कुर्त्या इतकीच गुलाबी ओमकार गौऱ्या फॅन्टॅस्टिक फार मजा आली अफलातून वा 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 बहार सोनाली ताई ओंकार
तुला इतक्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलंय, पण आता तू एक कॉलेजमध्ये नापास होणारा असाच एक मुलगा वाटत होतास. आणि गौरव, तुझं तर वर्णन काय करावं. तुला जी गडबड झाली होती, म्हणजे मला तुझी बॉडी लँग्वेज कधीच करता येणार नाही. फार मजा आली तुम्हाला दोघांना बघताना. ईशा, तू माहेरी जाताना झांझरियावर मी तुला वचन देते की मी मुंबईहून पुण्याला तशी जायला तयार आहे. अशक्य आहे हे. अशक्य नाचलीस तू. समीर, तू पोलिसात भरती होण्यासाठी जे काही केलंस 1.5 सेकंदासाठी, किंवा किचन मधून हॉलमध्ये आणि हॉलमधून याच्यासाठी तू जो अबाउट टर्न करून दाखवलास, इतक्या लहान लहान गोष्टी, किंवा शेवटी तू जे मूर्छितून पडलास, या सगळ्या गोष्टींमध्ये ना समीर, प्रत्येक वेळेला असं जाणवतं की हा एक्सलन्स नाही जमणार कोणाला. तुझे समरसून करत असतोस आणि तरी प्रत्येक वेळेला तुझं पात्र वेगळं असतं. तर हे वैविध्य तू जे आम्हाला दाखवत असतोस, त्यासाठी ज्या कामावर माझी प्रचंड निष्ठा आहे, त्या कामाला स्मरून मी तुझी नजर काढते. किती गोड. वा 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 वा. अप्रतिम.